गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आज मंगळवार. तिसरी रेसिपी आहे आपली फ्राय सोया चंक्स. एकदम स्पंजी असते. तर करूया सुरुवात आजच्या रेसिपीला. बघत राहा अकूज किचन. मी सर्व सोया चंक्स या भांड्यात काढून घेतलेत. आता याला आपल्याला 5 मिनटं गरम पाण्यामध्ये मीठ आणि हळद टाकून उकळून घ्यायचं आहे. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, बघताय मी गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्यात पाणी आहे. त्यात मी आता मीठ टाकतो आणि थोडी हळद, आणि हे पाणी उकळलं की याच्यात आपण सोया चंक्स टाकून घेऊया. बघत राहा अकूज किचन. पाणी गरम होते. आता आपण आपले सोया चंक्स ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. बघत राहा अकूज किचन. आजची तिसरी रेसिपी सोया चंक्स फ्राय. आपले सोया चंक्स एकदम मस्त झाले आहेत बॉईल. आता ह्याला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच्यातलं पाणी काढून टाकू. बघत राहा अकूज किचन. बघा फ्रेंड्स, एकदम गरम आहेत, वाफा पण दिसतात त्याच्या. तर याला थोडं आपण थंड होऊ देऊ. आता थोडं थंड पाणी मी याच्यावर टाकून घेतो. नंतर त्यातलं पण पाणी पिळून काढून घेऊ. मी असे दाबून याच्यातलं पाणी याच्यातच टाकून कोरडे बॉल्स मी इकडं काढून घेतो. बघताय तुम्ही फ्रेंड्स, मी सगळ्या चंक्समधलं पाणी काढून घेतलं आहे. आता त्यात आपण तिखट, थोडी हळद, थोडा मसाला, आणि चवीपुरतं मीठ, आणि थोडंसं तांदळाचं पीठ ॲड करून घेऊ आणि ह्याला चांगलं मिक्स करून घेऊ. फ्रेंड्स, बघताय मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. आता तेल गरम झालं आहे. आपण आपले सोया चंक्स त्याच्यामध्ये टाकून देऊ आणि व्यवस्थित गोल्डन फ्राय करून घेऊ. फ्रेंड्स, बघताय तुम्ही आपल्या सोया चंक्सनी हलकासा गोल्डन रंग घेतलेला आहे. म्हणजे ते छान फ्राय झालेले आहे, म्हणजे रेडी टू इट. आता याला आपण खाली उतरून घेऊया. गॅस बंद करतो मी आता. छान झालेत फ्राय, एकदम मस्त. गॅस बंद. फ्रेंड्स, एकदम गरमागरम वाफा निघत आहेत. स्पंजी असे सोया चंक्स रेडी टू इट. एकदा नक्की करून बघा माझ्या पद्धतीने. खूप आवडेल सगळ्यांना. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील. नक्की करून बघा. नाही तर सरळ माझ्या घरी या, आपण मिळून या डिशचा आपण आस्वाद घेऊया. याला शेजवान सॉससोबत आपण हे घेणार आहोत. तर नक्की या. मी आपली वाट बघतोय. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत रहा अकूज किचन. थँक्यू.